मंगरुळपीर शहरातील नवीन सोनकास जामरोड येथे अतिवृष्टीच्या पावसामुळे आंबेडकरवासियांचे जीवन अस्ताव्यस्त। सुनो सरकार सुनो, मंगरुळपीर शासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष। मागील सरपंचाचे प्रकरण बघून सुद्धा शासनाने केली डोळेझाक। विशेष प्रतिनिधी पद्मा मोहोळ। नमस्कार, मी भाग्यश्री, महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते। मंगरुळपीर मधील नवीन सोनकास जामरोड येथे पावसाचे पाणी सर्व नागरिकांच्या घरामध्ये गेलेले आहे। सध्याची परिस्थिती अशी आहे की या नागरिकांना जेवण बनवायला आणि झोपायला पण जागा नाही। तसेच पाण्यामधून सरपटणारे विषारी प्राणी जसे की साप, विंचू घरामध्ये फिरत आहे। अशा भयावह परिस्थितीमध्ये जर जीवितहानी झाली तर याची जबाबदारी कोण घेणार, असा येथील अतिक्रमणधारक तसेच आंबेडकरवासियांचा कळकळीचा महाराष्ट्र शासनाला गंभीर प्रश्न। प्रशासन देईल का या बाबीकडे लक्ष? छोट्या छोट्या मुलांनाही झोपायला जागा नसल्यामुळे आता त्यांच्या जीवाचे खूप हाल दिसून येत आहे। नागरिकांना जीव वाचवायचा की मग मेल्यानंतर येऊन सांत्वन करायचं? नेमकं शासन प्रशासनाला करायचं काय आहे, हाच प्रश्न पडलेला आहे। कित्येक वेळ या लोकांनी शासन प्रशासनाला निवेदनं दिलीत, पण हात जोडूनही विनंती करूनही न्याय मिळतच नाही। याचे नेमके कारण काय, असा प्रश्न मनसे तालुका उपाध्यक्ष श्याम कंवर यांनी ठामपणे प्रशासनाला केला आहे। स्वतः येथे पाहणी केल्यानंतर त्यांच्या पण निदर्शनास इथल्या रहिवाशांची खूप बिकट परिस्थिती आलेली आहे आणि त्यांनी या रहिवाशांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिलेले आहे। महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह विशेष प्रतिनिधी पद्मा मोहोळ तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते। भेटूया पुढील बातमी सत्रात। नमस्कार। हे इथे यांना भेट द्यायला हे मनसेचे कार्यकर्ते आलेले आहेत। तर सर, मला सांगा, तुम्ही यांची पाहणी करण्यासाठी आले तर काय दिसलं तुम्हाला इथे? मॅडम, इथं 10 फुटाचा साप दिसला मॅडम मला। अच्छा, तर तो साप त्या पाण्यामध्ये जायला, तो साप जर कोणाच्या घरामध्ये घुसला तुम्ही इथं आले तर किती जणांच्या घरामध्ये पाणी गेले? 20-22 घराच्या मध्ये जाऊन आलो मी आतापर्यंत। त्याच्यात साऱ्याच्या घरात पाणी राहत आहे। लोकांना द्यायला म्हणून आम्हाला काय आहे काही कसं झोपायचं? आदिवासी लोकांना काय असं भिकारी ठेवायचं का म्हणा? त्याला कलेक्टर ऑफिसला गेला समाज आहे आमचा आदिवासी। आता तुम्हाला झोपायला पण जागा नाही, मग आता रात्रभर आता मग असे बसूनच राहिले। छोटे छोटे मुलं आहेत, यांना झोपायला पण जागा नाही आहे आणि त्यांना स्वयंपाक करायला पण जागा नाही, यांना उपाशी आज रात्री तर दाट शक्यता आहे। तर संबंधित जे मनसेचे कार्यकर्ते आहेत ते लोकांच्या घराघरामध्ये जाऊन पाहणी करत आहेत आणि